जय श्रीराम, हर हर महादेव. आपण आलोय स्नेक रेस्क्यूअर साठी. तर इथे त्या सापाची लढाई मांजरीसोबत चालू होती असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे यांनी बघितलंय तर तो आतमध्ये घरात शिवरलाय. तर आपण आता घरात आतमध्ये सामान वगैरे काढून त्याला आपण पकडून घेऊ, त्याला आपण रेस्क्यू करू. तर तुम्ही सोबत कंटिन्यू राहा. या. पैशाची बॅग होई का रे? कवड्या साप चढते, दुसरे नाही चढत. ड्रमच्या खाली नाही दिसून राहिलं. इथून एवढं रपाट होता गेला असेल तर ड्रामा खालीच केला. ह्या ड्राम भरून आहे. अंडी उडवून बाई तिथून आला घेऊन जा. आला तिकडं. येऊ दे येऊ दे येऊ दे. नाही राहू दे. नाही तिची मगांपासून इच्छा होती का बकेट पा तिथं चालूच होतं. तिकडून दिसत आहे का? हात नाही घालू. हा पानदिवड आहे. पानबुड जो नदीत राहते ना, हो आला. हो, ह्या चावण्यात खूप एक्सपर्ट असते. हो, ह्या जेव्हा आपण पकडू याल तो चावला म्हणजे चावला समजा, पक्कच असते. तो अटॅक करायला पाहिजे ना, जसं हे बा चावा घेते ना, प्रत्येक गोष्टीच्या चावा घेते. हे बा तो अटॅक करायला पाहिजे ना, जसं हे बा चावा घेते ना, प्रत्येक गोष्टीच्या चावा घेते. हे बा ह्या बिनविषारी आहे पूर्ण. हा, ह्या फक्त अटॅक करते आपल्यावर, आपल्या वाचासाठी नाही का. तो आपल्यावर अटॅक करत राहते स्वतःच्या संरक्षणासाठी. आपल्याला चावण इकडे तिकडे ह्या उड्या मारत पळते, जास्त सरळ नाही पळत. हा, उड्या मारत पळते. एक फोटो काढता तिथंच खरं झालं. हांड्याखाली होता. तिथंच खरं झालं. बदली नाही तर हांडा पटापट काढा. काढला ठीक आहे. शांत होऊन नाही, चिरडूनच आहे. माझ्यासोबत हे झालं ना, लागीची असले मारू नका. तर अशा प्रकारे आम्ही याचा रेस्क्यू केलेला आहे. तर तुम्ही बघितलं असेल याला बाईट किलर का बरं म्हणतात, कारण आपण याला जेव्हा पकडायचे प्रयत्न करू ह्या स्वतःच्या संरक्षणासाठी जास्तीत जास्त बाईट करत असतो, म्हणून याला जास्तीत जास्त बाईट किलर सुद्धा असं म्हटल्या जातात. ठीक आहे. तुम्हाला जर माझं काम आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.